तुम्हाला वाटत असेल आज बघतोय आपण कोफ्ता करी. कोफ्ता करीच आहे, परंतु आहे ती तुरीच्या दाण्यांची आणि ती देखील स्टीम केलेली आहे. तर आज बघूया तुरीच्या दाण्यांची कोफ्ता करी. आपण बरेचदा मिक्स व्हेजिटेबल्सची कोफ्ता करी बनवतो आणि तुरीच्या दाण्यांचे अनेक प्रकार आपण बनवतो. तुरीचं आळण बनवतो, तुरीच्या दाण्यांचे ठेचा बनवतो, चटणी बनवतो. तर आज बघूया तुरीच्या दाण्यांची कोफ्ता करी. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहेत. दाणे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये याला रोस्ट करायचे, म्हणजे मस्त भाजून घ्यायचे. सुरुवातीला ड्राय रोस्ट करायचे. त्यानंतर यामध्ये थोडंसं तेल घालायचं. अगदी अर्धा टीस्पून जरी घातलं ना तरी पण तुरीचे दाणे तेलामध्ये छान भाजल्या जातात. आपण आता तेलामध्ये याला व्यवस्थित भाजून घेऊया. बघा, तुम्हाला थोडं जळून दाखवते. तुरीच्या दाण्यांवर असे डाग पडलेले आहेत, म्हणजे हे तुरीचे दाणे व्यवस्थित भाजतात आहे. तुरीचे दाणे व्यवस्थित भाजून झालेले आहेत. याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. त्याच कढईमध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून जिरं. आता याला देखील आपण व्यवस्थित भाजून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल आहेच, त्यामुळे यामध्ये तेल घालायची गरज नाही. लसूण मिरची देखील व्यवस्थित भाजून झालेली आहे. त्याला देखील या दाण्यांमध्येच ठेवायचं आणि गार करून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये आपल्याला काही मसाले करून घ्यायचे. 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून सौंफ, दगडफूल, कलमीचे तुकडे, 2 मोठी विलायची, जायफळचं फूल, 4 विलायची, 4 लवंग आणि 1 टेबलस्पून खसखस, हिंग, तेजपान, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या सगळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या. याला ड्राय रोस्ट करायचं आहे. तुम्ही असा मसाला तयार करून ठेवा. तुम्ही असा मसाला जर तयार असला ना की तुम्ही कुठलीही करी बनवू शकता. तुम्हाला पाटवडी बनवायची आहे, शेवभाजी बनवायची आहे, कोल्हापुरी व्हेज बनवायची आहे, तुम्हाला जी पण ग्रेव्हीची भाजी, अंडा करी जरी बनवायची असली ना तरी तुम्ही असा मसाला वापरून इन्स्टंट करी बनवू शकता. बघा, मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे, ड्राय रोस्ट झालेला आहे. याला एका साईडला करायचं. यामध्ये 1 टेबलस्पून तीळ आणि 2 ते 3 टेबलस्पून किसलेलं सुकं नारळ घातलेलं आहे. नारळ आणि तीळ लवकर भाजले जातात, त्यामुळे थोडा वेळाने घालायचं. आता सगळे मसाले परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचे. सगळे सुके मसाले देखील व्यवस्थित भाजून झाले आहे. याला देखील प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडं गार होऊ द्यायचं. सोबतच आपल्याला आणखी काही मसाले लागणार आहेत. तर 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे आणि 2 टेबलस्पून इथे मी फुटाण्याची डाळ घेतली आहे. ही देखील ड्राय रोस्ट करून घ्यायची. माझ्याकडे हा मसाला ड्राय रोस्ट केलेला अजूनही आहे, परंतु मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी स्पेशली हा मसाला परत बनवला आहे. आणि बघा, तुम्ही देखील असा मसाला बनवून ठेवा. तुम्हाला कोणी ऐनवेळी पाहुणे आले किंवा तुम्हाला बटाट्याची रस्स्याची जरी भाजी बनवायची असली ना ती अप्रतिम बनते. तुम्ही असा मसाला बनवून ठेवा आणि इन्स्टंट तुम्ही करी बनवू शकता. तुम्ही अंडा करी बनवा, शेवभाजी बनवा किंवा गेस्ट येत असतील तर साधी बटाट्याची रस्स्याची भाजी जरी बनवली तरी अप्रतिम. आता शेंगदाणे आणि फुटाणे जे सुका आपण ड्राय रोस्ट करून ठेवलेला मसाला आहे त्यामध्ये घातलेले आहेत. सगळे मसाले गार झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची छान पावडर करून घ्यायची. असा मसाला तुम्ही स्टोअर करून हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. बरेच दिवस टिकतो. परंतु आमच्याकडे नेहमी भाज्या बनत असतात, गेस्ट येत असतात, तर मी असा मसाला बनवून ठेवते आणि इन्स्टंट 10 मिनिटात करी तयार. तुरीचे दाणे, लसूण, मिरची आपण जी भाजून ठेवली ते देखील बारीक करून घ्यायचं आहे. जाडसर थोडंसं दरदरीत बारीक करायचं.
यातच घालायचे कोथिंबीरचे देठ. मी कोथिंबीर देखील घालू शकता, परंतु मी देठ घालते. देठ घातले की त्याचा स्वाद एक वेगळाच येतो. आता याचं जाडसर वाटण करून घ्यायचं. यामध्ये पाणी घालायचं नाही. बघा, अगदी परफेक्ट वाटण तयार झालेलं आहे. याला आता आपण वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. आणि सुक्या मसाल्याचं वाटण देखील तयार आहे. असा मसाला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बाहेरही खूप दिवस चांगला राहतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर आणखीन जास्त दिवस टिकतो. आता आपल्याला बनवायचे आहेत तुरीच्या दाण्यांचे कोफ्ते. त्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला, सोबतच कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि जे आपण तुरीच्या दाण्यांचं वाटण करून ठेवलं ते घ्यायचं. हळद, लाल तिखट, आपण हिरव्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत, त्यामुळे तिखट तुम्ही जपून वापरा. तुमच्या टेस्टनुसार यामध्ये तिखट मीठ घाला. चवीप्रमाणे मीठ देखील घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी घातलं आहे 3 ते 4 टेबलस्पून बेसन. बेसन आवश्यकतेनुसार घालायचं, तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. मी इथे मला 3 ते 4 टेबलस्पून साधारणतः बेसन लागलेलं. बेसन म्हणजेच चण्या डाळीचं पीठ. बेसन घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं 1 ते 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल. ऑइल घातल्यानंतर परत एकदा मिक्स करायचं. बाइंडिंग करिता 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं. खूप जास्त पाणी लागत नाही, अगदी थोडं पाणी घालून याचे आपण कोफ्ते तयार करून घ्यायचे. तुम्हाला दिसत असेल आता व्यवस्थित बाइंडिंग झाले आहे आणि हाताला थोडंसं तेल लावा. नसेल बांधता येत तर थोडंसं पाण्याचा हात घेतला तरी चालेल आणि अशा प्रकारे कोफ्ते तयार करून घ्यायचे. तुरीच्या दाण्यांचं आळण, तुरीच्या दाण्यांची चटणी, ठेचा आपण करतोच, पण यावेळेस तुम्ही तुरीच्या दाण्यांची कोफ्ता करी बनवून बघा. अप्रतिम टेस्टी बनते. अशा प्रकारे सगळे कोफ्तास तयार करून घ्यायचे. आता मी हे कोफ्ता तळवणार नाही आहे, तर स्टीम करणार आहे. त्यासाठी चाळणी घ्यायची. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्या चाळणीवरती हे सगळे कोफ्ता ठेवायचे. मी ऑलरेडी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. एकदा पाण्याला उकळी आली की त्यानंतर यावरती असे कोफ्ते आपण स्टीम करायला ठेवायचे. गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आणि 15 ते 20 मिनिटं याला छान मस्तपैकी वाफवून घ्यायचे. वाफवतानाच ते छान शिजतात. आता तोपर्यंत आपण इथे करीची तयारी करूया. करीसाठी इथे मी 3 ते 4 टेबलस्पून कुकिंग ऑइल घातलेलं आहे. तुम्हाला करीला जर तर्री हवी असेल तर तेल थोडं जास्त घाला. 2 मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि ते या तेलामध्ये घालायचे. आता कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतून झाला की यामध्ये 2 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घालायची आणि आलं लसूण देखील कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं. आलं लसूण आणि कांदा झाकून मिनिटभर शिजवून घेऊया. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय झालेली आहे. तुम्हाला रंग बदललेला दिसतच असेल.
त्याला एक तळापासून फिरवून घेऊया. आता घालायचे काही बेसिक मसाले. 1/2 टीस्पून हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. कोफ्ता बनवताना आपण हिरवी मिरची घातलेली आहे आणि जो सुका मसाला केला त्यामध्ये देखील लाल मिरची घातलेली आहे, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला. आता यामध्ये 4 टेबलस्पून जो आपण सुका मसाला बारीक करून ठेवलेला आहे तो घालायचा. सोबतच चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये 30 ते 40 सेकंद फ्राय करून घ्यायचे. मसाले आधीच व्यवस्थित भाजलेले आहेत. आता इथे बघा, तुम्हाला दिसत असेल तेल सुटलंय. यामध्ये घालायचं अर्धा कप गरम पाणी. त्यानंतर ह्याला अगदी मंद आचेवरती मिनिटभर झाकून ठेवायचं. बघा, मसाला एकदम छान भाजलेला आहे, तेल देखील सुटलं आहे आणि या मसाल्याचा सुगंध अप्रतिम येतो आहे. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटोची पेस्ट घालायची. टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला देखील मस्त 8 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचं. इथे टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त आपला करी मसाला घातल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून उकळी येऊन कोफ्ते घातले तरी अप्रतिम बनते. आता बाजारात टोमॅटो छान आलेले आहेत, त्यामुळे मी यामध्ये टोमॅटोची पेस्ट घातलेली. आता झाकून याला व्यवस्थित 8 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचं. मंद आचेवरती झाकून 10 मिनिटे टोमॅटो शिजवून घेतलेले आहेत. टोमॅटो छान शिजलेले आहेत, मला दिसत असेल. आता यामध्ये घालायचं गरम पाणी. तुम्हाला जेवढी थिक, पातळ, घट्ट ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला. मी यामध्ये साधारणतः 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. करी बनवताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी घातलेलं. आता मला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्या प्रमाणात मी पाणी घालते आहे. हे जरा घट्ट आहे, यामध्ये मी आणखी 1 ग्लास गरम पाणी घातलेलं. आता या करीला छान उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. तोवर आपण इकडे कोफ्ते बघून घेऊया. बघा, इथे आपले हे तुरीच्या दाण्यांचे कोफ्ते मस्त शिजलेले आहे. 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवरती ठेवायचं. मस्त कोफ्ते तयार होतात. स्टीम केलेले कोफ्ते असे देखील तुम्ही खाऊ शकता किंवा थोडासा तडका देऊन याला तुम्ही, जशी आपण तडका इडली बनवतो ना, फ्राईड इडली बनवतो, तशीच तुम्ही कोफ्ता देखील फ्राय करून खाऊ शकता. खूपच टेस्टी वाटते. बघा, इथे आपले जे कोफ्ते आहेत ते एकदम परफेक्ट शिजलेले आहे. करी देखील परफेक्ट झालेली आहे. याला छान उकळी आलेली आहे. आता या करीमध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1/2 टीस्पून काळा मसाला घालायचा. बघा, अप्रतिम टेस्टची करी होते आणि कोफ्ते पण अप्रतिम होतात. स्टीम केलेले आहेत, त्यामुळे एकदम हेल्दी कोफ्ते तयार होतात. तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा. करी परत एकदा मिनिटभर मीडियम फ्लेमवरती झाकून शिजवायची आहे. आता कोफ्ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी तर असेच स्टीम कोफ्ते खाते, मला खूप आवडतं. कोफ्ते तयार आहेत, करी देखील तयार आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम करीसोबत कोफ्ते सर्व करायचे. तुम्ही सुरुवातीला करी वेगळी आणि कोफ्ते वेगळे असं देखील सर्व करू शकता किंवा करीमध्येच कोफ्ते घालून तुम्ही सर्व करू शकता.
अजिबात हे कोफ्ते फुटत नाही. सर्विंग बाउलमध्ये कोफ्ता करी काढल्यानंतर यावरती कोथिंबीर घालायची आणि गरमागरम भाकरीसोबत खा, फुलक्यासोबत खा किंवा तंदुरी रोटीसोबत अप्रतिम लागतात. आणि गरम गरम भातासोबत तर लागतात. हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये जेही गरम तुम्हाला खायला मिळतं ते अप्रतिमच लागतं. अशा प्रकारे तुरीच्या दाण्यांची कोफ्ता करी तयार झालेली आहे. रेसिपी एन्जॉय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.